येवला लासलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सक्षम नेतृत्वाखाली येवला शहरात झालेल्या लक्षणीय कायापालट आणि पुढील विकास कामांचं स्पष्ट आणि दूरदृष्टीपूर्ण व्हिजन यांच्या बळावर ही नगर परिषद निवडणूक लढवण्यात आली। भुजबळ यांच्या अनुपस्थितही माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांनी सक्षम नेतृत्व करत निवडणुकीला सामोरं जात कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलंय। 7 वर्षांनंतर डिसेंबर 2025 मध्ये नगर परिषदेची निवडणूक पार पडली। त्यानंतर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नगर परिषद कार्यालयात नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजाभाऊ लोणारी यांनी नगराध्यक्ष पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला। याच वेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा कार्यालय प्रवेश सोहळाही उत्साहात पार पडला। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आपण आमचे सरसेनापती आहात अशी भावना व्यक्त करत आग्रह कायम ठेवल्यानं दिलीप अण्णा खैरे यांनी फेटा स्वीकारला। या क्षणी संपूर्ण परिसरात उत्साह, एकजूट आणि विजयाचा आनंद अनुभवायला मिळाला। यावेळी दिलीप अण्णा खैरे यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या योगदानाबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी। शासनाद्वारे लाखो रुपये खर्च करून परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सेवा पुरवली जाते, मात्र अंमलबजावणी करणारी यंत्रणा शासनाच्या योजनांचा कसा बट्ट्याबोळ करते, आरोग्य विभागच जनतेच्या आणि रुग्णांच्या आरोग्याशी कसा खेळ करते, स्वच्छतेचे धडे देणारे डॉक्टर स्वच्छतेविषयी किती बेफिकीर असतात, याचं जिवंत चित्र जळगावमध्ये पाहायला मिळालंय। जामनेरच्या वाकडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कचरा आणि घाण पसरलेली दिसले। सर्व विभागाची पाहणी केली असता स्वच्छता नव्हती, कोणत्याही खोलीत झाडू मारलेला नव्हता, प्रत्येक वॉर्डात घाण पसरली होती, सामान अस्ताव्यस्त होते, शौचालय आणि बाथरूम मध्ये घाण पसरली होती, त्यामुळे दुर्गंधीचं वातावरण पसरलं होतं। वापर केलेली औषधं, इंजेक्शन्स इतरत्र फेकलेले होते। शौचालयाचा वापर करून सर्व घाण तिथंच होती। या वातावरणात रुग्ण बरा होण्याऐवजी अधिकच आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी। व्यसनमुक्त आणि सशक्त समाजाच्या उभारणीचा संकल्प घेऊन मलकापूर पांगरा इथं गेल्या 25 वर्षांपासून सातत्यानं शराब नहीं दूध पिएंगे हा अभिनव उपक्रम राबवण्यात येतोय। याच परंपरेनुसार 31 डिसेंबर 2025 रोजी पोलीस मदत केंद्रासमोर सायंकाळी शेकडो तरुणांनी विविध मान्यवरांच्या हस्ते दूध प्राशन करून नवीन वर्षाचा जल्लोष साजरा केलाय। नवीन वर्ष साजरे करताना दारू, व्यसन, अपघात आणि आरोग्याच्या समस्या वाढू नयेत यासाठी तब्बल 25 वर्षापूर्वी शराब नहीं दूध पिएंगे या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्या काळात नवीन वर्षाचं स्वागत दारू पिऊन करण्याची प्रथा होती। त्याला छेद देत मरीज नहीं सशक्त बनेंगे हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी तरुणांनी दुधाचं वाटप करून नवे वर्ष साजरा करण्याचा आदर्श पायंडा पाडला। व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी येणाऱ्या काळात 1 लाख रुपयाचा पुरस्कार देणार असल्याचं नुकतेच उमराहून पवित्र यात्रा करून आलेले सत्तार बाबा यांनी जाहीर केलंय। यावेळी गटविकास अधिकारी अजित बांगर यांनी युवकांना मार्गदर्शन केलं। महापुरुषांचे विचार, संतांचे विचार अंगीकारून विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्या, व्यसनमुक्त रहा असा मोलाचा सल्ला त्यांनी दिलाय। ग्रामपंचायतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं सार्वजनिक वाचनालय सुरू करणार असल्याचंही बांगर यांनी सांगितलंय। गटशिक्षणाधिकारी निकम यांनी देखील युवकांनी वाचनाची नशा करा, महापुरुषांचा वारसा चालवा, व्यसनापासून मुक्त व्हा असं आवाहन केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। समाज निर्माण करण्यासाठी गत 25 वर्षापूर्वी आम्ही एक छोटासा कार्यक्रम घेतला होता। त्या कार्यक्रमाचं दुसऱ्या वर्षी प्रचंड मोठं रोपटं झालं। त्या ठिकाणी खूप मोठे अधिकारी येऊन गेले कार्यक्रमाला। आता 25 वर्ष झाली आहेत। आम्ही शराब नहीं दूध पिएंगे, मरीज नहीं सशक्त बनेंगे हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यक्रम करतो आहेत। या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला आणि जे व्यसनमुक्त होतील त्यांच्यासाठी पुढच्या वर्षी 1 लाख रुपयाचा कार्यक्रम आम्ही 1 लाख रुपयाचं बक्षीस आणि 10,000 रुपयाचं बक्षीस आम्ही देणार आहोत अशी मी आयोजक या नात्याने जाहीर करतो। आणि याच्या पुढच्या वर्षी देखील प्रचंड मोठा कार्यक्रम घेऊ आणि सर्व समाज व्यसनमुक्तीकडे नेऊ असा संकल्प घेऊ। उपक्रमाच्या निमित्तानं अतिशय सुंदर असा हा उपक्रम झाला। खरं म्हणजे या उपक्रमातलं खरं जर मुख्य हेतू जो आहे तो आता साध्य होताना दिसतोय।
आयोजन समितीमधले भगवानराव असतील यांनी सगळ्यांनी आता ठरवलं की पुढच्या वर्षीचा जो कार्यक्रम होईल तो खऱ्या अर्थानं व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तीचा चांगल्या प्रकारचा सन्मान या ठिकाणी ते करणार आहे आणि नव्या पिढीनं वाचनाच्या दिशेनं जावं यासाठीचा सुद्धा संकल्प या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतो. मला वाटतं की कार्यक्रमाची संकल्पपूर्ती करावी असा हा उपक्रम, या उपक्रम आयोजित करणाऱ्या सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. देशभरात मत चोरी आणि निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत एक वेगळीच घटना समोर आली आहे. चंद्रपूर शहरातील घुटकाळा वॉर्डमधील रहिवासी नितीन बनसोड यांनी महापालिका निवडणुकीवर सविनय असहकार आंदोलन जाहीर केलंय. त्यांनी आपल्या घरासमोर फलक लावून निवडणूक प्रक्रियेबाबतचा असंतोष उघडपणे व्यक्त केलाय. या फलकावर मला निवडणूक आयोग आणि त्याच्या प्रक्रियेवर विश्वास नसल्यामुळे मी चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सहभाग घेणार नाही असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. हा कोणत्याही प्रकारचा निवडणुकीवरील बहिष्कार नसून सविनय असहकार आहे. ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात अशी ठाम भूमिका बनसोड यांनी मांडली आहे. सर्वप्रथम मी क्लिअर करू शकतो की माझा कुठलाही बहिष्कार नाही. माझा ह्या गांधीच्या विचारधारेवर सविनय असहकार आहे. कारण का माननीय निवडणूक आयोगावर व त्यांच्या प्रक्रियेवर माझा विश्वास नसल्यामुळे ह्या ज्या ईव्हीएम घोटाळ्याच्या गडबडीच्या ज्या कहाण्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या येतात आणि देशभरातील जे आपण निवडणुकाचे चित्र पाहिले तर याच्यावरून मला असा विश्वास वाटतो का हा निवडणूक आयोगाचा घोटाळा आहे. म्हणून जोपर्यंत बॅलेट पेपरवर माझं मत हे कुठे जाते हे मलाच विश्वास नाही, म्हणून माझं हे असहकार आहे. लोकशाही निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असला पाहिजे, पण तो फेअर पद्धतीने असला पाहिजे, पारदर्शक पद्धतीने असला पाहिजे. स्वतंत्र नागरिकासाठी माझ्यासाठी ही सगळी यंत्रणा आहे निवडणूक आयोग वगैरे. मी त्यांचा निवडणूक आयोगाचा कठपुतली नाही. म्हणून एक स्वतंत्र नागरिक म्हणून माझी ही मागणी आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावा. पूर्ण कुटुंब सहभाग आहे का यात? नाही, हा माझा निर्णय आहे. कारण का लोकशाहीत घटनेने दिलेला हा माझा मूलभूत अधिकार आहे. मी माझ्या पत्नीच्या माझ्या आईच्या मताची जबाबदारी घेत नाही. तो त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे. इंक लावणार नाही असं म्हणतात. इंक लावणार नाही असं. हो, मी ह्या प्रक्रियेत मतदान करणार नाही. मी माझा मताधिकार बजावणार. अमरावती शहरात भाजपमधला अंतर्गत असंतोष पुन्हा एकदा उफाळून आलाय. भाजप प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, जयंत डेहणकर आणि डॉक्टर दिनेश सूर्यवंशी यांच्या विरोधात संतप्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. साधू संतांचा अपमान केल्याचा आरोप करत राजकमल चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रभागमुक्त भाजपचा नारा देत नाराज पदाधिकाऱ्यांनी आपला रोष व्यक्त केलाय. या प्रकरणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं शक्ती महाराज यांनी स्पष्ट केलंय. शिवराय कुलकर्णी यांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा ठिकठिकाणी आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही देण्यात आलाय. और सभी संतों के चरणों में नमन करते हैं. और जिस प्रकार मेरा नाम अभय वाजपेयी है और मैं परतवाड़ा से आया हुआ हूँ, और विषय ये है कि जिस प्रकार हम 10 गाड़ियाँ लेकर आए हुए हैं यहाँ, और जिस प्रकार यहाँ पे संतों का खुले तौर पे शिवराज जी कुलकर्णी द्वारा जो अपमान किया गया है, इसका हम निषेध करते हैं. और इनको एक बात याद दिलाना चाहते हैं कि कभी भाजपा द्वारा इनका भी विरोध किया गया था, तो हम ही लोगों ने और पूरे संत समाज ने इनका खड़े रहकर साथ दिया था. और जिला अध्यक्ष द्वारा जो दिलगिरी व्यक्त की गई थी, तो वह बात इन्हें भूलनी नहीं चाहिए. और शिवराज जी ने जो रास्ते पर खड़े रहकर जो खुले तौर पर शक्ति महाराज को जो चेतावनी दी है और जो विषय कहे हैं, तो ऐसे विषय आइंदा इनके द्वारा न किए जाए, यह कहने के लिए हम परतवाड़ा से यहाँ पर मेरी पूरी टीम आई हुई है और हम संतों के साथ है और शिवराज जी कुलकर्णी का खुले तौर पर निषेध करते हैं. और उनका विरोध प्रदर्शन हर जगह चालू रहेगा जब तक कि वो अपनी दिलगिरी व्यक्त नहीं करते. जय श्री राम, हर हर महादेव. गोंदिया जिल्ह्यात 2026 या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आणि मद्यपी वाहन चालकांवर जिल्हा वाहतूक शाखेनं कारवाई केली आहे. यामध्ये 232 वाहन चालकांवर कारवाई केली आहे, तर 19 मद्यपान करून वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांकडून 1,66,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. यामध्ये 74,000 रोख नगदी दंड वसूल केलाय. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालवावे असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. गोंदिया जिल्हा पोलीस दल तसेच वाहतूक
शाखा यांनी सन 2025 या वर्षास निरोप देत नवीन 2026 वर्षाचं स्वागतासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आदरणीय गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब यांनी नाकाबंदीचं आयोजन केलेलं होतं. सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाकाबंदीचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये प्रत्येक नाकाबंदीमध्ये वाहतूक पोलिसांचा सहभाग होता आणि त्याप्रमाणे नाकाबंदी दरम्यान सर्व वाहनांची तपासणी करून मद्यपी वाहन चालकांवर एकूण 19 वाहन चालकांवर आपण केसेस दाखल केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे एकूण 232 वाहन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध आपण कारवाई करून 1,66,000चा दंड त्यांना केलेला आहे व त्याचप्रमाणे 74,400 रुपयाचा कॅश फाईन आपण त्यांच्याकडून वसूल केलेला आहे. आणि अशा प्रकारे जिल्ह्यामध्ये 2026 या वर्षाचं स्वागत शांततेत पार पडलेलं आहे. भिवंडी पालिकेत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे 3 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. दीपक मडवी प्रभाग क्रमांक 18 मधून, अश्विनी सन्नी फुटाणकर प्रभाग क्रमांक 18 मधून आणि परेश चौघुले प्रभाग क्रमांक 16 मधून बिनविरोध विजयी झालेत. वर्षाच्या पहिल्याच दिवशी गोंदिया शहरातील रेल्वे तळाच्या काठावर असलेल्या 22 फूट उंच महाकाल शिवशंकराची मूर्ती तसंच मूर्तीसमोर असलेल्या शिवलिंगापुढे नववर्षाच्या पहिल्याच रात्री महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 108 जोडप्यांनी महाकाल आणि शिवलिंगाची एकत्रितपणे आरती केली. सलग 4थ्या वर्षी महाकाल महाआरतीचं आयोजन करण्यात आलं असून या महाआरतीसाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी आयोजक लोकेश यादव यांनी सांगितलं की जे भक्त उज्जैन इथं दर्शनासाठी जाऊ शकत नाहीत अशा भाविकांसाठी इथंच महाकालचं दर्शन घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. आज यहाँ पर जय श्री महाकाल सेवा समिति, जय श्री महाकाल महिला समिति द्वारा भव्य यहाँ पर बाबा महाकाल जी की महाआरती का आयोजन किया गया है. ये वर्ष 4था है. इसके पूर्व जब हमने स्टार्ट जब किए थे तो झांकी के रूप में बाबा महाकाल जी की हमने यहाँ पूजा की थी. उसमें 51 जोड़े के हाथों हमने एक झांकी के रूप में यहाँ पर स्थापित किया था. उसके बाद में हमने महाकाल समिति एक मन में ऐसा हमने बना लिया था कि हम बाबा महाकाल जी को यहाँ पर स्थापित करने की कोशिश करेंगे. और पिछले 10 वर्ष 2024 को अपने बाबा महाकाल जी के यहाँ पर प्राण प्रतिष्ठा कर गोंदिया में ही और इसी जगह पे हमने महाकाल जी को हमने यहाँ पर स्थापित किया. और यह गत 4था वर्ष है जो लगातार बाबा महाकाल जी का आरती यहाँ पर की जा रही है. 108 वैवाहिक जोड़ों के हाथों ये बाबा महाकाल जी की आरती यहाँ पर की गई है. ये उन लोगों के लिए खास करके है जो बाबा महाकाल जी के उज्जैन दर्शन करने जा नहीं सकते. हमने कोशिश ये की कि बाबा महाकाल जी के उज्जैन वहां तो पहुंच नहीं पाएंगे लेकिन यहाँ दर्शन करने के लिए बाबा जी को वहां पर हमने यहाँ पर स्थापित करके दिए. यवतमाळ इथं येत्या 4 जानेवारी रोजी हेल्थ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय. या मॅरेथॉनमध्ये पोलीस अधीक्षकांसह पोलीस कर्मचारी धावणार आहेत. 21 किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉनमध्ये पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह 25 अधिकारी सहभागी होणार आहेत. तसंच जिल्ह्यातून 700 पोलीस कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. या मॅरेथॉनच्या निमित्तानं यवतमाळ शहरातील वाहतूक बाहेरून वळवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली आहे. ट्रॅफिक ब्रांच मार्फतून आपण काही रूट्स पण डायव्हर्शन करणार आहे. जिथे जिथे हे असतात ते फक्त आपलं मॅक्सिमम टू मॅक्सिमम 9-10 वाजेपर्यंत संपतील ना. ते रविवार असल्यामुळे जास्त ट्रॅफिक पण नसतात. 100% ट्रॅफिक डिपार्टमेंट पण डायव्हर्शन्स करून आपला मॅरेथॉनसाठी मदत करणार आहे. यावर्षी माझे याच्यामध्ये खरं सांगायचं त्यांच्या बड्यापणा आहे की ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत पण बोलतात. आम्ही जस्ट सहभाग झालेला आहे त्यांच्यासोबत जोडलेला आहे. अदरवाईज ते पूर्ण नियोजन तेही केलेलं आहे. ते मी डायरेक्टली ओपनली सांगतो ते अंतर्गत नाही आहे. ते बोलतात पण हे सहभाग आहे ॲक्च्युअली. आणि जसं हे सांगितले मी स्वतः पण 21 किलोमीटर धावणार आहे. मी प्रॅक्टिस केल्यामुळे मी सांगतो. तर प्रॅक्टिस नाही केलं मी गेल्या वर्षी फक्त 5 किलोमीटर धावलेलं होता. यावर्षी प्रॅक्टिस झाल्यामुळे 1 किलोमीटर धावणाऱ्याने माझ्यासोबत अजून कमीत कमी आपला यवतमाळ जिल्हा असा 25 ते 30 अधिकारी आणि अंमलदार 21 किलोमीटर धावणार आहे. आणि टोटल यवतमाळ पोलीस जिल्ह्यामधून अराउंड 700 लोकांच्या नोंदणी झालेल्या आहे. म्हणजे आपल्या 3000 पैकी हे खूप चांगलं अचिव्हमेंट आहे. आणि हे इनिशिएटिव्ह ॲक्च्युअली फक्त मॅरेथॉनसाठी नाही. म्हणजे मॅरेथॉन ठेवले म्हणून काही लोक 1 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी प्रॅक्टिस चालू करतात. आपला मुख्य उद्देश ते आहे की हे डॉक्टर्स असल्यामुळे त्यांना माहिती आहे. म्हणजे आपल्याला जो प्रॉब्लेम्स येतात रनिंग केले तर ऑटोमॅटिकली सर्व प्रॉब्लेम्स संपतील म्हणून सर्वांना माहिती आहे. रनिंग असतील वॉकिंग असतील आणि एक चांगला माहोल परिस्थिती पूर्ण शहरामध्ये निर्मित केलेला आहे. परत मी अभिनंदन करतो
आणि थँक्यू. जय हिंद. वर्धा जिल्ह्यातील देवळी विधानसभा मतदारसंघातील वर्धा तालुक्यात येणाऱ्या 33 गावांमधील 481 अतिक्रमणधारकांना घरकुलाचे अधिकृत पट्टे वाटप करण्यात आले. देवळी पुलगावचे आमदार राजेश बकाने आणि सुनील गफाट यांच्या हस्ते या पट्ट्यांचं वितरण करण्यात आलंय. 33 गावातील अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन होऊन हक्काच्या घराचा मार्ग आता मोकळा झालाय. या दिवसाची गेल्या 25 वर्षापासून वाट पाहत होतो, अशी प्रतिक्रिया आमदार राजेश बकाने यांनी दिली आहे. अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या भीतीत जगणाऱ्या कुटुंबांना आता कायदेशीर मालकी हक्क मिळालाय. या पट्ट्यांमुळे प्रधानमंत्री आवास योजना तसंच राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनांचा लाभ घेणं शक्य होणार आहे. आज आमच्यासाठी आणि माझ्या मतदारसंघातील लोकांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे की ज्या दिवसाची मागील 25 वर्षापासून वाट पाहत होतो तो दिवस आज उजाडला. आज वर्धा तालुक्यामधील 34 गावामध्ये 481 पट्ट्याचं वाटप आज आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. अनायसे 2, 3, 4 तारखेला आम्ही पाणी टंचाईची बैठक या ठिकाणी लावली होती आणि या पाणी टंचाईच्या बैठकीमध्येच पट्टे वाटप करून टाकावे, कारण किती दिवस किती लोकांना वाटपाट ठेवावं हा आमच्या कार्यकर्त्यांचाही प्रश्न होता आणि माझाही प्रश्न होता. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावून, सर्व पदाधिकाऱ्यांना बोलावून या ठिकाणी आम्ही या पट्ट्याचं वाटप केलंय. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या आणि गावाकडील बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.